ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तुम्हा सगळ्या मंडळींना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. संक्रांतीच्या निमित्तानं सात्विक पक्वान्न किचनमध्ये आज बनवलेलं आहे तिळाच्या पापड्या किंवा वड्या. तिळाच्या आणि गुळाच्या परफेक्ट प्रमाणानुसार सगळ्या टिप्स या ठिकाणी मिळतील आपल्याला, म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पाहायचा आहे. मी तीळ भाजून घेतलेले आहेत आणि ते थंड होण्यासाठी एका चाळणीमध्ये काढून ठेवलेले आहेत. पहिल्या टिप्समध्ये हेच सांगेल मी की आपण नेहमी शेंगदाणे असो किंवा तीळ काहीही भाजलेला असो ते चाळणीमध्ये काढल्यास काय होतं, सगळ्या बाजूने हवा लागते आणि थंड होतात. शिवाय एखाद्या भांड्यात काढल्यास खाली घामही येण्याची शक्यता असते, तो येत नाही. तीळ आणि गुळाच्या मेजरमेंटसाठी एकच कुठलाही बाउल ठेवा किंवा मेजरमेंट कप ठेवा. या ठिकाणी मी मेजरमेंट कप घेतलेले आहेत. अर्धा कप गूळ घातलेला आहे, त्यामध्ये 1 स्पून पाणी घातलेलं आहे. काही वेळेस गुळाची पावडर असते, त्यावेळेस 2 स्पून पाणी घालायचं. या ठिकाणी मी चिक्कीचा गूळ घेतलेला आहे, तो आधीच खूप ओलसर होता म्हणून मी 1 स्पून घातलेला आहे पाणी आणि थोडंसं त्यामध्ये तूप घालून घेतलेलं आहे. लो मीडियम फ्लेमला आपल्याला हा गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे. तो पाक झालेला आहे का नाही हे पाहण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये पाकाचे 2 थेंब टाकून पाहिले असता ते चिवट दिसतायत, मग वातड होतात वड्या, म्हणून झाला नाही म्हणून मी त्याला अजून 2 मिनिटं होऊ दिलं. पाण्यात टाकलेल्या थेंबाचे चांगले कुडकुडीत तुकडे झालेले आहेत. पाक झालेला आहे आणि असाच पाक आपल्याला पाहिजे, म्हणून मी गॅस बंद केला आणि आता यामध्ये तीळ घालून घेते. ज्या मी मेजरमेंट कपनी यामध्ये गूळ घातला त्याच्या डबल मी तीळ घालते यात. हे गुळाचं आणि तिळाचं प्रमाण वड्यांसाठी खूपच परफेक्ट आहे. तिळाच्या वड्या बनवत असताना पाक हा महत्वाचा असतो, तो अगदी कडक झालेला असायला हवा, जो की व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. आणि आता हे सगळं एकजीव झालेलं आहे. जे किचन ओट्याला मी तूप लावून घेतलं त्या ठिकाणी मी हे टाकून घेते. इथे थोडीशी आपल्याला गडबड करावी लागते. तूप लावलेल्या लाटण्याने ही पापडी आपल्याला लगेच लाटून घ्यायची आहे. पुढची टिप म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तारा ओढताना दिसत आहेत. अशा तारा ओढल्या म्हणजे आपली वडी ही परफेक्ट बनते असं समजण्यास हरकत नाही. या ठिकाणी आपल्याला आता फास्ट हात चालवावा लागेल आणि जेवढ्या वेळ ती गरम आहे तेवढा वेळ शक्यतो जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटून घ्यायची. कुठल्याही पद्धतीनं हाताला चटके बसत नाही. अगदी मस्त आणि खुसखुशीत होते ही वडी. आणि आता गरम असतानाच आपल्याला त्याच्यावर वड्यांचे मार्क काढून घ्यावे लागतात. ते मी घेते. आपल्याला ज्या हव्या त्या आकारामध्ये या वड्या तुम्ही पाडू शकता. आणि आता तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यास लगेच तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळून जातील. आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक द्यायला विसरू नका. कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स देखील टाका. या आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल की या वड्या किती ठिसूळ झालेल्या आहेत ते. तिळाची स्निग्धता, गुळाचा गोडवा, तिळगुळाच्या देवघेवीने स्नेह जपावा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात सात्विक पक्वान्न किचन मध्ये एका नवीन मेनू सोबत. ओम शांती.